जय श्रीराम. चैत्र नवरात्रीनिमित्त सुरू केलेल्या श्री रामचरित्र कथेचा आजचा 17वा भाग. राम लक्ष्मणाचे शिर मांडीवर घेऊन आपण आपण स्वीकारलेल्या मनुष्य स्वभावाला अनुसरून शोक करू लागला. इतक्यात बिभीषण राजवैद्य सुषेण यास तेथे घेऊन आला. वैद्याने द्रोणागिरीवर संजीवनी वल्ली आहे त्या सूर्योदयाच्या आत जर मिळाल्या तर खात्रीने लक्ष्मण जिवंत होईल असे सांगितले. तेव्हा रामाने कपींच्या मेळ्यात न्याहाळून पाहिले. तोच रामसेवेत तत्पर असलेले सारे वानर उठले आणि रामासमोर हात जोडून काय आज्ञा आहे असे विचारू लागले. तेव्हा राम म्हणाला, सूर्योदयाच्या आत द्रोणागिरीवरच्या संजीवनी वल्ली आणण्यास तुम्हापैकी कोण तयार आहे? पण रामाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सर्वांनी मानाखाली घातले आणि मौन धरले. त्यावर बलभीम मारुती पुढे आला व तो रामाला वंदन करून म्हणाला, प्रभुराया, मला अनुमोदन द्या, म्हणजे मी तुमच्या आशीर्वादे करून सूर्योदयाच्या आत संजीवनी वल्ली आणीन. रामाची आज्ञा होताच मारुतीने पुन्हा रामास वंदन केले आणि रामचरणाची धूळ कपाळी लावून रामस्मरण करीत तो तेथून निघाला. रामकार्यास्तव वायुवेगाने जात असलेल्या मारुतीरायास विघ्न आणण्यासाठी रावणाने कालनेमी राक्षसास आज्ञा केली. तेव्हा तो म्हणाला, राम हा साक्षात परमात्मा आहे, तेव्हा जाणून बुजून हे घोर कृत्य करण्यास मी तयार नाही. हे कालनेमीचे भाषण ऐकताच रावण अतिशय संतप्त झाला आणि म्हणाला, अरे असुराधमा, तू खरोखर आतून रामाकडे आणि बाह्यातकारी माझ्याकडे असल्याची बतावणी करत आहेस. तेव्हा आत्ताच्या आत्ता मी तुझ्या बरगड्या मोडून टाकणार. असे म्हणून तो कालनेमीवर धावला. त्यावर कालनेमीने तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेन असे रावणास वचन दिले. रावणाच्या आज्ञेनुसार त्याने मारुतीच्या जाण्याच्या वाटेत हिमालयाजवळ एक तपोवन तयार केले आणि आपण स्वतः मुनी वेश धारण करून काही शिष्य परिवारासह तो तेथे राहिला. मारुती द्रोणाचलाकडे जात असता त्याला अतिशय तहान लागली. इतक्यात तो आश्रम त्याच्या दृष्टीस पडला. मारुती पाणी पिण्याच्या निमित्ताने त्या आश्रमात गेला. त्या समयी कालनेमी साधूच्या वेशात शंकराची पूजा करीत होता. निष्कपटी मारुतीने त्यास मनपूर्वक वंदन केले आणि म्हणाला, मी रामदूत हनुमंत असून रामकार्यास्तव द्रोणागिरीकडे जात आहे. तहानेने अति व्याकुळ झालो आहे, करिता जवळपास कोठे पाणी आहे तर सांगा. तेव्हा साधू म्हणाला, या कमंडलूतील गार पाणी पी आणि झाडावरची पक्व फळे खाऊन थोडा वेळ स्वस्थ झोप घे. मी तपश्चर्येच्या सामर्थ्याने भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणतो. तुझा राम मोठा सामर्थ्यवान आहे, त्याच्या कृपे करून लक्ष्मणाला काही होणार नाही, करिता घाई करण्याचे कारण नाही. तेव्हा मारुती म्हणाला, एवढ्याशा पाण्याने माझी तहान भागणार नाही, म्हणून मला तुम्ही पाणी पिण्याचे ठिकाणच दाखवा. त्यावर त्याने आपल्या एका शिष्याला मारुतीरायास पाण्याचा तलाव दाखवण्यास सांगितले. मारुती पाणी पिऊ लागला. इतक्यात भयंकर स्वरूप धारण करून तेथे एक मगर आली आणि मारुतीला गिळू लागली. तोच मारुतीने मगरीचे 2 भाग करून फेकून दिले. तेव्हा एक दिव्य स्त्री प्रगट होऊन म्हणाली, मी धन्यमाली नावाची अप्सरा असून नारद मुनींच्या शापाने मगरी झाले होते. त्यांच्या उशापाप्रमाणे तुझ्या हस्तस्पर्शाने आज मी शापमुक्त झाले. आता मी तुला एक गुप्त गोष्ट सांगते. ती म्हणजे ही, की आश्रमामध्ये जो मुख्य साधू आहे तो कालनेमी नावाचा राक्षस असून तुझ्या मार्गात विघ्न आणण्यासाठी त्याला रावणाने येथे ठेवले आहे. करिता प्रथम तू त्याला ठार कर. असे सांगून ती अंगना स्वर्गाला गेली आणि हनुमान आश्रमात आला. तोच कालनेमी त्याला म्हणाला, मारुते, माझ्यासारखा गुरु तुला क्वचितच आढळणार. तेव्हा आजचा दिवस फार उत्तम आहे, म्हणून माझ्याकडून तू दीक्षा घे आणि मला गुरुदक्षिणा दे. तेव्हा मारुती म्हणाला, मी रामाला गुरु केले आहे. गुरु एकच करायचा असतो. तुला जर गुरुदक्षिणा हवी असेल तर ही घे. असे म्हणून मारुतीने कालनेमीवर एक मुष्टीप्रहार केला. तोच तो गतप्राण झाला. त्यानंतर मारुती लगेच रामस्मरण करीत निघाला. तो मध्यंतरी कुठेही न थांबता थेट द्रोणागिरीजवळ जाऊन उभा राहिला आणि नम्रपणे म्हणाला, हे नगोत्तमा, श्रीरामाचा बंधू लक्ष्मण हा मूर्छित पडला आहे, म्हणून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी वनस्पतीची अत्यंत जरुरी आहे. करिता तू कृपा करून त्या मला दे. तेव्हा द्रोणाद्री म्हणाला, ज्या अर्थी हा वेळ प्रसंग जाणत नाही, त्या अर्थी याला रामाचे सामर्थ्य दाखवलेच पाहिजे. असे म्हणून मारुतीने पुच्छाद्वारे द्रोणाचलास घट्ट आवळून बांधले आणि पर्वत जशाच्या तसा उपटून आपल्या हातावर घेऊन तो अतिवेगाने जाऊ लागला. कितीही शक्तिवान किंवा युक्तिवान मनुष्य असला तरी तो भक्तिवान जर नसेल तर त्याला शक्तीचा उपयोग कोठे आणि कसा करायचा, युक्त्या कशा लढवायच्या हे त्याला कळणार नाही.
म्हणून भक्ती ही आधी केली पाहिजे. ज्याची देवाच्या ठिकाणी भक्ती आहे त्याच्या अंगी हवी तेव्हा हवी तेवढी शक्ती येऊ शकते आणि तसेच तो वाटेल तशा युक्त्या पण लढवू शकतो. हे मारुतीच्या गोष्टीवरून लक्षात घेण्यासारखे आहे. श्रीराम जय राम जय जय राम.